करायचं स्टार्ट एव्हरीवन, करायचं दाखलं म्हणजे नको. हॅलो ऑनलाईन स्टार्ट करायचं. थोडं लेक्चर आज मी लवकर सोडेला, थोडं मला काम आहे, दॅट्स ओके. चालेल सगळ्यांना? येस सर. ओके, म्हणजे जेवढं घ्यायचं तेवढं घेईलच मी, असं नाही घेणार नाही, बट थोडं एक 6:45 पर्यंत सोडून देईल. ठीक आहे. काल काय काय बघितलेलं आपण? रूल्स बघितलेले, एफ रूल बघितलेला, झी रूल बघितलेला पॉवर बाय डॅशबोर्डचा, राईट. देन KPIs फाइंड आउट केलेले, राईट. एवढं सगळ्यांचं झालंय. KPIs, देन येस सर. ओके, देन ट्रेंड चार्ट अँड देन बार चार्ट. ओके ओके. आता नेक्स्ट कंडिशन अशी माझ्या असं लक्षात ठेवा की माझा मॅनेजर आला आणि तो मला म्हणला की मला टॉप 10 प्रोडक्ट्स दाखव अकॉर्डिंग टू रेव्हेन्यू. कंडिशन काय आली? टॉप 10 प्रोडक्ट्स. आपण डॅक्स मध्ये कसं लिहायचो? काय डॅक्स लिहायचो त्यासाठी? टॉप 10 प्रोडक्ट्स, प्रोडक्टची नावं बाय रेव्हेन्यू. डॅक्स कसं लिहायचो आपण? फर्स्ट फाइंड आउट काय करणार? टोटल सेल्स, सो टोटल रेव्हेन्यू, देन रँक एक्स लावणार, बरोबर. अँड देन काय करणार? आपण कम्पेअर करणार, बरोबर ना, इफ फंक्शन वापरून, राईट. म्हणजे थोडं डिफिकल्ट जाते, राईट. त्याला ऑर वे म्हणजे आहे फिल्टर. ओके, ऑर वे म्हणजे काय? त्याला फिल्टर म्हणजे अनदर वे ते टॉप 10 प्रोडक्ट फाइंड करण्यासाठी. ओके, टॉप 5 फाइंड केलेलं ना आपण. ओके, त्यासाठी इथे मॅट्रिक्स म्हणून टेबल दिसतं, मॅट्रिक्स म्हणून टेबल, जस्ट त्याला सिलेक्ट करतो. ओके, मला काय दाखवायचं आहे? टॉप 10 प्रोडक्ट्स. जेव्हा तुम्हाला काय म्हणतात, एखाद्या प्रोडक्ट्सची किंवा एखाद्या कॅटेगरीची पूर्ण डिटेल्स दाखवायचे असेल, राईट, टोटल ऑर्डर्स, टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, रिटर्न रेट, पर्सेंटेज, तर टेबल और मॅट्रिक्स यूज करायचं. काय यूज करायचं? टेबल और मॅट्रिक्स. ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते? रो अँड कॉलम फॉर्मॅटमध्ये असतं. ओके, मी केलं आता एक मॅट्रिक्स चूज केला. ओके, ते इथं काय विचारते? मला रोज विचारतं, राईट. रोज मध्ये मी काय पास करणार? एनिवन? प्रोडक्टची नेम, प्रोडक्टची नेम, राईट. ते कशामध्ये आहे? प्रोडक्ट लुकअप मध्ये. कुठे गेले प्रोडक्ट नेम? ओके, काय केलं मी? जस्ट उचललं त्याला आणि इथं ड्रॅग केलं. ओके, ओके, प्रोडक्टचे नाव आले, राईट, इथं. देन तुम्हाला काय विचारतंय? व्हॅल्यूज. व्हॅल्यूज मध्ये काय देऊ शकतो मी? टोटल रेव्हेन्यू वगैरे, राईट. टोटल रेव्हेन्यू कुठे काढलं आपण? मेजर मध्ये कॅल्क्युलेट केलं, राईट. टोटल रेव्हेन्यू. ओके, आलं समथिंग काहीतरी. देन मी टोटल ऑर्डर्स पण ड्रॅग करतो. ओके, काय करतो? टोटल ऑर्डर्स. ड्रॅग केलं, आले टोटल ऑर्डर्स. देन रिटर्न रेट, पर्सेंटेज पण ड्रॅग करतो. ओके, सॉरी, और टोटल रिटर्न ड्रॅग करतो. ओके, आली तर टोटल रिटर्न्स, रेव्हेन्यू आला, टोटल ऑर्डर्स आला आणि रिटर्न क्वांटिटी आली. ओके, हे लॉट्स ऑफ प्रोडक्ट्स आहे. मला काय दाखवायचं होतं? टॉप 10 प्रोडक्ट्स. ओके, तेव्हा तुमच्या फंक्शनॅलिटीमध्ये येतो फिल्टर पेन. फिल्टर कंडिशन आहे माझी. फिल्टर कंडिशन काय? टॉप 10 प्रोडक्ट्स फाइंड करायचे. माझे कोणते 3 पेन आहेत? फिल्टर पेन, व्हिज्युअलायझेशन पेन अँड डेटा पेन, राईट. सो इथे एक फिल्टर म्हणून ऑप्शन दिसतंय सगळ्यांना. जस्ट क्लोज करतो. फिल्टर म्हणून ऑप्शन ओपन झाले सगळ्यांकडे, त्याला जस्ट ओपन करतो. केलं, आली इथं काहीतरी प्रोडक्ट नेम आलं, टोटल ऑर्डर आला आणि टोटल रेव्हेन्यू क्वांटिटी आली. मग कशावर लावायचंय? प्रोडक्ट नेमवर लावायचंय. प्रोडक्ट नेम दिसले पाहिजे, 10 दिसले पाहिजे अकॉर्डिंग टू टोटल रेव्हेन्यू. काय केलं मी? जस्ट प्रोडक्ट नेमला ड्रॅग आउट केलं, ड्रॅग केलं. इथं एरो होतं, त्याला जस्ट क्लिक केलं, ते ड्रॅग झालं. सो मला इथं फिल्टरचे टाईप विचारत होतं. एक बेसिक फिल्टरिंग आहे, ॲडव्हान्स फिल्टरिंग अँड टॉप एंड प्रोडक्ट्स. ओके, जेव्हा मी बेसिक फिल्टरिंगला सिलेक्ट करतो तेव्हा तुम्ही कोणतेही प्रोडक्ट सिलेक्ट करू शकता आणि ते शो करू शकता. येत आहे का 2 प्रोडक्ट्स वगैरे, राईट. बट जर मला 100 प्रोडक्ट काढायला लावले तर तुम्ही काय सिलेक्ट करत बसणार आहे का? ते नाही. अकॉर्डिंग टू जर
तुमच्याकडे असेल 100 प्रोडक्ट, 1000 प्रोडक्ट आहे, त्यातले 100 प्रोडक्टचे तुम्हाला व्हॅल्यू माहिती की ह्यांची जास्त आहे, तुम्ही काय सिलेक्ट करत बसणार आहे तिथे जाऊन? नाही. तेव्हा यूज होतो टॉप एंड फिल्टरिंग, म्हणजे डायनॅमिक फिल्टरिंग. ओके, आता करतो ऑल सिलेक्ट करतो. ठीक आहे. फिल्टर टाईप मध्ये गेल्यानंतर इथं टॉप एन म्हणून दिसतंय. टॉप एन म्हणजे काय? एक नंबर. एन म्हणजे काय? एक नंबर. म्हणजे टॉप तुम्ही किती फाइंड करू शकता? 10, 20, 30, 40, 50. आता मला फाइंड आउट काय करायचंय? 10 प्रोडक्ट्स. ओके, टॉप एनला सिलेक्ट करतो. ओके, शो आयटम्स किती दाखवायचे आपल्याला? 10 दाखवायचे, टॉप 5 दाखवायचे. जेव्हा मी त्यात ड्रॅग आउट करतो तर इथं बघा, बॉटम पण दिसतंय, टॉप पण दिसतंय. आता मला काय दाखवायचे? टॉप 10 आयटम्स. सो इथं काय लिहिणार मी? जस्ट 10. ओके, बाय व्हॅल्यू कशाच्या अगेन्स्ट? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. तुम्हाला काय करावं लागेल? इथं मेजर ड्रॅग करावं लागेल. जो आपण फाइंड आउट केला ना टोटल रेव्हेन्यू नावाचा, तो ड्रॅग करावा लागेल. ओके, कुठं गेलं? कुठं टोटल रेव्हेन्यू. सो बाय व्हॅल्यू टोटल रेव्हेन्यू केलं, अँड देन जस्ट अप्लाय फिल्टर करतो. आले का टॉप 10 प्रोडक्ट्स तुमचे? माउंटेन समथिंग काय ते बाईक्स आहेत 38, 42, 46. हे तुमचे सर्वात जास्त अकॉर्डिंग टू रेव्हेन्यू सेल होणारे प्रोडक्ट्स. ओके, हे जे फिल्टर यूज करतोय मी, ते कशावर करतोय? व्हिज्युअलवर करतोय का? त्याला काय म्हणतो आपण? व्हिज्युअल लेवल फिल्टर. ओके, इथं तुम्हाला डॅक्स कॅल्क्युलेट करायची गरज लागली का? तुम्ही डायरेक्ट काढू शकता ना. आता एक घेतला मी व्हिज्युअलाइज घेतला, एक व्हिज्युअलाइज टूल काय म्हणतात त्याला, ग्राफ घेतला, राईट. त्यामध्ये काय केलं? प्रोडक्ट नेम पास केलं फर्स्ट, नंतर फिल्टर ऑप्शन ओपन झालं, फिल्टर पेन ओपन झालं. त्यामध्ये मला कशावर लावायचं होतं? प्रोडक्ट नेम दाखवायचे होते मला, राईट. सो मी काय केलं? त्यामध्ये प्रोडक्ट नेमला ड्रॅग केलं. तिथं काय आलं? फिल्टर टाईप विचारला. कोणता होता फिल्टर टाईप माझा? टॉप एन नावाचा. देन किती दाखवायचे होते मला? 10. बाय कशाच्या अगेन्स्ट दाखवायचे होते? रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट, राईट. आणि काय केलं? अप्लाय फिल्टर. आला माझा इथं टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट काय ते 10 प्रोडक्ट्स, राईट. ऑनलाईन Yes, sir. का परत एकदा दाखवू? बोला पटकन. समजलं सर. सर बट एकदा तो व्हिज्युअलला राहणार सर ना. परत एकदा दाखवा ना. परत एकदा दाखवू? ठीक आहे, येस. सगळं कॅन्सल करू. फर्स्ट पासून दाखवू. ठीक. आता ऑर्डर्सच्या अगेन्स्ट फाइंड करू. आधी कशाच्या अगेन्स्ट केलेलं? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट. आता काय करू? ऑर्डर्सच्या अगेन्स्ट हे करू. फर्स्ट काय यूज करणार मी? मॅट्रिक्स टेबल. ओके, मॅट्रिक्स यूज केला. मला काय दाखवायचे? प्रोडक्टची नावं दाखवायची, राईट. प्रोडक्टची नावं दाखवायची. ओके, सो रोजमध्ये मी काय पास करणार? प्रोडक्ट लुकअप मधले प्रोडक्ट नेम्स, राईट. केलं ड्रॅग. कॉलमची गरज आहे का आता माझ्याकडे? नाहीये, पण माझ्याकडे व्हॅल्यूज आहेत. त्यामध्ये काय करतो मी? टोटल ऑर्डर्स हे करतो, ड्रॅग करतो. ओके, केलं. टोटल रेव्हेन्यू पण दाखवायचं आहे मला. चला, टोटल रेव्हेन्यू पण करतो. टोटल रिटर्न्स पण दाखवायचे, टोटल रिटर्न्स पण दाखवतो. आल्या 3 गोष्टी, राईट. आता मी काय ओपन करणार? फिल्टर पेन ओपन करणार. ठीक आहे, फिल्टर पेन ओपन केलं. कशावर दाखवायचं मला? प्रोडक्ट नेमच ना. प्रोडक्ट नेमवरच 10 नाव दाखवायचे मला, जे टॉप प्रोडक्ट सेल झाले असतील 10. ओके, अजून प्रोडक्ट नेमला सिलेक्ट करतो. फिल्टर टाईप कोणता वापरणार? टॉप एन सिलेक्ट कर. किती दाखवायचे? 10. देन बाय व्हॅल्यू कशाच्या अगेन्स्ट दाखवायचे होते आपल्याला? ऑर्डर्सच्या अगेन्स्ट. तर काही तर काय सिलेक्ट करणार मी? बाय व्हॅल्यू टोटल ऑर्डर्स. देन अप्लाय फिल्टर. आले अकॉर्डिंग टू टोटल ऑर्डर्स. टॉप 10 प्रोडक्ट्स जाते, त्यामध्ये त्याचा रिव्हेन्यू पण येतं आणि रिटर्न क्वांटिटी पण. क्लिअर एव्हरीवन? ऑनलाईन क्लिअर आता? ओके, ही काय झाली? व्हिज्युअल लेवल फिल्टर झाली, राईट. देन सेकंड तो विचारतोय मला फिल्टर ऑन दिस पेज. ह्याला काय म्हणतो आपण? पेज लेवल फिल्टर. इथं काय करतो? जस्ट मी ना टोटल ऑर्डर ड्रॅग करतो. बरं का, कुठे गेलं? यार,
प्रोडक्ट नेम कुठे गेला माझा? ठीक आला. मला काय दाखवायचं होतं, मी जस्ट आता काय करतो, केबल क्लॉकला सिलेक्ट करतो. ओके बघा इकडे केबल क्लॉकला सिलेक्ट करतो. ज्या व्हॅल्यू चेंज झाल्या त्या अख्ख्या व्हिज्युअल पेजला चेंज झाल्या का? ब्लँक ब्लँक येते का, काही नसेलच समथिंग. ओके मी अगेन दुसरं काहीतरी सिलेक्ट करतो, प्रोडक्ट नेम दुसरं काहीतरी. ओके मोस्ट ऑफ दिस सेल म्हणजे कोणते, एखादा अजून काहीतरी सिलेक्ट करतो. समथिंग ब्लँक ब्लँक व्हॅल्यू येतात त्याची, काही नसेलच त्याच्या अकॉर्डिंग टू. हे काय करते, पेजला फिल्टर करते अख्ख्या. ह्याला काय म्हणतो आपण, पेज लेवल फिल्टर. आणि जर तुम्ही हे प्रोडक्ट नेम जर इथं ऑल पेजेसला केलं असतं ना, आणि एखादं जर प्रोडक्ट सिलेक्ट केलं असतं, ते आपण जेवढे पेजेस खाली क्रिएट करणार इथं 1 2 3 4 त्या सगळ्याला फिल्टर आउट केलं असतं त्याने. म्हणजे पहिल्या पेजला पण फिल्टर झालं असतं, सेकंड पेजचं पण फिल्टर झालं असतं, आणि थर्ड पेजला पण फिल्टर झालं असतं. ह्याला काय म्हणतो आपण, ऑल पेज लेवल फिल्टर. आता जे बघितलं ते काय होतं, पेज लेवल फिल्टर. आणि त्याच्या आधीचं काय बघितलेलं, व्हिज्युअल लेवल फिल्टर. इंटरव्ह्यूला विचारतात हमखास, फिक्स विचारतात. ठीक आहे क्लिअर. हे जस्ट इथून रिमूव्ह करतो. टॉप 10 प्रोडक्ट्स आले. ओके सो आता एक पार्ट येतोय डेटा फॉर्मॅटिंगचा पार्ट. ओके आता ज्या ह्या व्हॅल्यू दिसतात ते मला, ह्या काय नुसत्या व्हॅल्यू दिसतात राईट. इफ जर ह्याच्यावर थोडे बार्स दिसायला लागले, साईडला कलर दिसायला लागले, तर अट्रॅक्टिव्ह होईल थोडं. ओके काय करतो, जस्ट डेटा फॉर्मॅटिंग मध्ये जातो. ओके कशामध्ये, फॉर्मॅट सेल्स मध्ये गेलो. फॉर्मॅट सेल्स मध्ये त्याने सेल एलिमेंट्स म्हणून ऑप्शन. ओके सेल एलिमेंट जे तुम्ही एक्सेल मध्ये डेटा फॉर्मॅटिंग करतो ना, कशासाठी यूज करतो आपण डेटा फॉर्मॅटिंग, डुप्लिकेट फाईंड करायचं असेल तुम्हाला, किंवा हाय टू लो व्हॅल्यू दाखवायची असेल, द ग्रीन येल्लो रेड असे दिसतात ना व्हॅल्यूज राईट, त्याला काय म्हणतो आपण डेटा फॉर्मॅटिंग म्हणतो. तीच पॉवर BI मध्ये पण. ओके काय केलं मी, मॅट्रिक्स टेबल सिलेक्ट केला, फॉर्मॅट पेंटर मध्ये गेलो, देन इथं त्याचे ऑप्शन्स ओपन होतात सगळे. ओके इथं सेल एलिमेंट्स म्हणून आहे. ओके त्याला जस्ट ड्रॅग करतो, खाली इथं दिसतंय बघा फॉन्ट कलर वगैरे. आत्ता कशावर ऑपरेशन परफॉर्म करतो मी इथं सिरीज मध्ये, टोटल ऑर्डर्स, जस्ट टोटल ऑर्डर्सला सिलेक्ट करतो आणि डेटा बार्सला ऑन करतो. कसं दिसतंय इथे, जो 100%चा बार आहे तो कुठे आहे, खाली सर्वात 3893 समथिंग ऑर्डर्स. देन त्या 100%च्या बार अकॉर्डिंग बाकीचे बार मूव्ह होतात. कळतंय काय केलं मी, सेल एलिमेंट्स मध्ये गेलो आणि जस्ट डेटा बार्सला ऑन केलं. ओके अगेन काय करतो मी, टोटल रेव्हेन्यू मध्ये जातो. ओके काय देऊ तो, जस्ट वेट, बॅकग्राऊंड कलर. ओके समथिंग जे हाय असेल ते हाय. ओके किंवा मी FX वर क्लिक करतो. ठीक आहे जेव्हा मी FX वर क्लिक करेल, जस्ट एक पॉपअप विंडो ओपन होती. ओके इथं मला काय फॉर्मॅट स्टाईल काय माझी ग्रेडिंग. सो इथं तुम्हाला विचारतो तो मिनिमम व्हॅल्यूला कोणता कलर ठेवायचा आणि मॅक्सिमम व्हॅल्यूला कोणता कलर ठेवायचा. ओके समथिंग मी मिनिमम व्हॅल्यू देतो, कस्टम करायची. ओके कस्टम ठेवू, तुम्हाला इथं व्हॅल्यू टाकायला लागेल काहीतरी. काय ठेवू शकता, किती आपल्यामध्ये व्हॅल्यू, समथिंग 65,200 हाय किती आहे, 87,000 हा आहे, आणि लोएस्ट किती आहे, ओके 13,000 आहे ना, हां 13,000. ओके सो इथं काय देतो मी, मिनिमम 13,000 आहे ना, 12,000 करतो. ओके देन त्याला कलर असेल काहीतरी समथिंग रेड, लोएस्ट व्हॅल्यू रेडने डिनोट करतो ना. देन हायस्ट व्हॅल्यू काहीतरी असेल, कस्टम करू शकतो आपण इथे. कस्टमर जेव्हा क्लिक करेल मी, इथे हायस्ट व्हॅल्यू काहीतरी 87,000 होती, 88,000 करतो. अँड देन ओके अँड देन ॲड मिडल कलर समथिंग, त्यांच्यामध्ये काय असेल ते मिडल व्हॅल्यू त्यांच्या दोघांमध्ये असेल काय ते तुम्ही देऊ शकता. आता मी जस्ट ओके दाब, आले का कलर, जे हा लो आहेत त्याला लाईक 13-17,000 ही लो ठेवली, आणि हाय किती ठेवली मी 87,000. कुठे गेला त्याला, ब्लूज कलर ठेवलेला का. ओके इफ तुमच्या डोक्यात असं नाही की इफ रेंज असेल तर, रेंज असेल तर म्हणजे ग्रेटर दॅन असेल की त्याला आपण हा कलर ठेवू शकतो, लेस दॅन असेल त्याला हा कलर ठेवू शकतो. अगेन फंक्शनवर क्लिक करायचं. ठीक आहे कशावर क्लिक करायचं, फंक्शनवर, सेम सेल एलिमेंट. इथं फॉर्मॅट स्टाईल आहे ना, ग्रेडियंटच्या ऐवजी फक्त फिल्ड व्हॅल्यू म्हणायचं, सॉरी फिल्ड व्हॅल्यू रूल्सवर क्लिक करायचं.
ओके, कशावर क्लिक केलं? आधी काय होतं, ग्रेडियंट स्टाईल होती, देन कशावर सिलेक्ट केलं मी? रूल्सला सिलेक्ट केलं. अप्लाय टू ओनली व्हॅल्यूज. ओके, ओनली व्हॅल्यूज. तो विचारतोय इफ व्हॅल्यू, फील्ड कशावर ठेवायची, बेस कशावर ठेवायची तुम्हाला? बेस ऑन टोटल रेव्हेन्यूज का ऑर्डर्स? रेव्हेन्यूचं बघतो ना आपण कॉलम, टोटल रेव्हेन्यूज. ओके, कॅल्क्युलेटेड मेजर मध्ये माझा रेव्हेन्यू नावाचा कॉलम आहे, टोटल रेव्हेन्यू केला सिलेक्ट. आता तो इथं विचारतोय मला इज ग्रेटर दॅन इक्वल टू, काहीतरी व्हॅल्यू असेल आपली, इज ग्रेटर दॅन म्हणतो 50,000. ओके, पर्सेंटेज मध्ये आहे का? नाही, नंबर मध्ये आपलं, त्यामुळे नंबर. अँड रेंज लेस दॅन इक्वल टू 87,000. ओके, 50,000 ते 87,000 मध्ये जे असतील त्यांना काय असेल? कलर ग्रीन कलर, बिकॉज काय ते हाय रेंज मध्ये. ग्रीन कलर, मोर कलर मध्ये जातो, ग्रीन कलर. ओके, तुम्ही अजून कंडिशन ऍड करू शकता. आलं इथं 65, 67, 73. बरोबर, हे 87,040 रुपये, त्यामुळे त्याला येत नाहीये. मी तिथं फक्त 87,000 टाकलेलं, लेस दॅन इक्वल टू 87,000, फक्त 87,000 आलं असतं. तुमच्या डोक्यात आलं असेल ना की बाकीला का नाही येते, राईट? का आलं? सेल एलिमेंट्सचा इम्पॉर्टंट. ओके, सेम आपल्याला आता काय करायचं? रिटर्न क्वांटिटीला पण करायचं. ओके, बट रिटर्न क्वांटिटीला काय करतो मी? बारच्या ऐवजी आयकॉन्स देतो. ओके, ऑन करतो आयकॉन्स. आले का? जस्ट फंक्शनवर क्लिक करतो. आगे काय दिसतंय? जे 33% म्हणजे 3.3% आपलं हायेस्ट रिटर्न रेट आहे आणि 1% आपलं लोएस्ट रिटर्न रेट, समथिंग असंच काय ते. ओके, त्याला हायेस्टला काय देते? रिटर्न रेट रेड वगैरे असं देते. ओके, त्याला जस्ट रिव्हर्स करतो, हायेस्ट रिटर्न रेट, सॉरी आहे तसंच ठेवतो. ओके, अँड देन ओके. ओके, आलं. रिटर्न क्वांटिटी, सॉरी, रिटर्न क्वांटिटी. ओके, 46 ही लोएस्ट रिटर्न क्वांटिटी ना, याला आपल्याला रिव्हर्सच करावं लागेल, बिकॉज रिव्हर्स कमी असताना काय असतं? ग्रीन असतं ना, आणि हाय असताना रेड. त्यामुळे काय करतो? रिव्हर्स करतो. नाही, कमीला ग्रीन असतो उलट ना. ओके, ठीक आहे. काय आलं? सेल एलिमेंट्सचा इम्पॉर्टन्स ऑनलाईन. झोपले ऑनलाईन. हॅलो, येस सर, समजलं सर. क्लिअर? सेल एलिमेंट्स क्लिअर, इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एखादं मॅट्रिक्सचं टेबल लिहिताना तुम्हाला डेटा फॉर्मॅटिंग करावी लागते का? समोरच्याला इझी पडावं. समोरचा काय नॉन टेक्निकल पर्सन, त्याला काय नाही, त्याला फक्त रंग दिसतात आणि ते नंबर दिसतात, बास. एक्सप्लेन तुम्हाला काय, इफ जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला लवकर क्लिअर होईल की हा बाबा हाय व्हॅल्यू होती, त्यामुळे आपण तिथं रिप्रेझेंट केलं ग्रीन. ओके, क्लिअर? फॉर्मॅटिंग इज इम्पॉर्टंट पार्ट. ओके, ह्याला जस्ट एडिट करतो मी थोडं, बॉर्डर वगैरे देतो. डन. सो our नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक वॉज, आता माझ्या कंपनीने या मंथमध्ये किंवा ह्या इयरमध्ये काहीतरी सेल्स अचीव केलाय, राईट? बरोबर, त्याचं एक काहीतरी टार्गेट असणार आहे अकॉर्डिंग टू प्रिव्हियस मंथचा सेल्स, बरोबर आहे? ते अचीव झालं की नाही मला चेक करायचं. काय करायचं? ते अचीव झालं की नाही हे चेक करायचं, किंवा अचीव पेक्षा जास्त गेले की नाही हे अचीव करायचं, चेक करायचं, राईट? आपण एक काहीतरी कॅल्क्युलेट केलेलं टॅक्स आठवतोय, अचीव टार्गेट ऑर नॉट मल्टिप्लाय बाय 10%. तशाच प्रमाणे इथं केपीआय कार्ड म्हणून एक व्हिज्युअल आहे. केपीआय कार्ड, की परफॉर्मन्स इंडिकेटर, मोस्ट इम्पॉर्टंट कार्ड इन द व्हिज्युअलायझेशन, केपीआय कार्ड. ओके, केपीआय कार्ड, त्याला काय करतो मी? जस्ट एक सिलेक्ट करतो. मला टोटल रेव्हेन्यू दाखवायचा आहे अगेन्स्ट द प्रिव्हियस मंथ रेव्हेन्यू. ओके, सो इथं काय विचारतो तुम्हाला? व्हॅल्यू विचारतो. सो ह्याच्यामध्ये पास काय करणार? अगेन टोटल रेव्हेन्यू. आलं. देन टार्गेट विचारतोय तुम्हाला, प्रिव्हियस मंथच्या अकॉर्डिंग ठेवायचं आपल्याला, राईट?
प्रिव्हियस मंथच्या अकॉर्डिंग आपण फाइंड केलाय प्रिव्हियस मंथचा रेव्हेन्यू -1 करून फाइंड केलाय का? केलाय. देन तो काय विचारतो मला ट्रेंड ऍक्सिस. ट्रेंड ऍक्सिस नेहमी लक्षात ठेवा, एकतर कॅटेगरीज असतील और तुमचे इयर मंथ डेट हे ट्रेंड असणार आहे आणि तुम्हाला ओव्हर द ट्रेंड तुम्हाला फाइंड करायचं. ओके, सो ह्याच्यामध्ये काय करतो मी मंथ वाईज आपण सॉर्ट आउट करू. ओके, सो आपण एक स्टार्ट ऑफ द मंथ एक्स्ट्रॅक्ट केलेला कॅलेंडर लुकअप मध्ये तो जस्ट ट्रेंड मध्ये पुट आउट करू. कॅलेंडर लुकअपचा स्टार्ट ऑफ द मंथ. रुपीचं साईन समथिंग असं काहीतरी गोल येतो. जस्ट वन वेट अ मिनिट. अगेन फॉर्मॅटिंग, कॉल आउट व्हॅल्यू, डिस्प्ले युनिट्स 0 आपल्याला हवं. आलं 1.8 मिलियन. जस्ट डिस्प्ले युनिट्स मी 1 घेतले. ओके, हे 1.8 मिलियन आहे ना, तुम्हाला करंट मंथचं दाखवतो. या त्याने ऑटोमॅटिकली मंथ तो करंट मंथ ॲझ्युम करतो आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला गोल अचीव झाला की नाही तो दिसतोय. ओके, गोल किती होता आपला 2165 समथिंग काहीतरी असं. अचीव किती झालाय 1.8 मिलियन. हे गाडवांनो आपण प्रिव्हियस मंथ ऑर्डर टाकलंय, रेव्हेन्यू टाकायचा आपल्याला. रेव्हेन्यू फाइंड केलाय का? नाही केला? चला प्रॅक्टिस होऊन जाईल. सांगा मेजर, सांगा ऑनलाईन फास्ट. प्रिव्हियस मंथ रेव्हेन्यू फाइंड करायचा ऑनलाईन. ऑनलाईन हे ऑनलाईन बोलणार आहेत आता. ऑनलाईन चालूच नाही करत मी, सांगतच नाही पुढे. तोपर्यंत सांगत नाही मेजर. सर डेट ऍड फंक्शन. डेट आहे मग पूर्ण सांग ना मेजर. फर्स्ट काय यूज करणार? कॅल्क्युलेट. ओके, कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशन. आपल्याला काय रेव्हेन्यू ना, रेव्हेन्यू Yes. टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू. ओके ओके. नेक्स्ट डेट ऍड. डेट ऍड. गुड. देन नेक्स्ट डेट कॅलेंडर लुकअपची डेट. राईट. -1 -1 बिकॉज ऑफ प्रिव्हियस मंथ. देन मंथ. एंटर. ओके, काय होतं जस्ट ड्रॅग करतो. आलं का? अचीव तेवढंच होतं, गोल तेवढंच अचीव झालं. 3.+3 म्हणजे 1.8 मिलियन समथिंग काहीतरी असेल. ते बघा इथं दिसतंय 3.31%. ओके, तुम्ही तर मॅन्युअल गोल पण सेट करू शकता. कसं? एक जस्ट मेजर क्रिएट करायचा. तुमचा काहीतरी असेल मॅन्युअल गोल समथिंग 1.8 मिलियन आहे ना, म्हणजे किती झाले? 11,80,000 बरोबर का? काही 10,80,000 का 18,00,000 गडबडले काय? ठीक आहे, तुम्ही मॅन्युअल गोल पण सेट करू शकता. ओके, मी काय होतं जस्ट मॅन्युअल गोल टाकतो 20,00,000. हार्ड कोड करायचा जस्ट मॅन्युअल गोल. किती टाकायचा लागतो? 20,00,000 लागतो. 2,20,00,000 बरोबर ना? हा बरोबर आहे का? किती शून्य असतात? 1 2 3 बरोबर टाकले ना. ह्याला रिमूव्ह करतो आणि जस्ट मॅन्युअल गोलला एंटर करतो. पण असं का दाखवतोय? काय काय
असं का दाखवतोय? काय चुकतंय का? ऑनलाईन का दाखवत असेल असं? ते अचीव नाही झालं ना टार्गेट. अचीव नाही करत आहे. ओके, बरोबर ना? बरोबर ना? का गडबडले मग? का गडबडले? मग अशी ग्रीन दिसत होत्या मग? हा, अचीव नाहीच करत ना. 20 लाखाचं टार्गेट असेल, मी 18 लाख अचीव करत सेल करतोय, तर अचीव करतोय का? किती पर्सेंटनी मागं पडतोय? 8.65% समथिंग काहीतरी. राईट, क्लिअर. तुम्ही मॅन्युअल टार्गेट पण सेट करू शकता. ओके, इथं मी आता मॅन्युअल टार्गेटच्या ऐवजी फक्त प्रिव्हियस मंथ टाकतो. ओके, कुठे गेलं रे? हां, ओके. मोस्ट इम्पॉर्टंट केपीआय कार्ड आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हे जे केपीआय कार्ड असेल ना, हे ऑलमोस्ट तुमच्या फर्स्ट पेजला दिसलंच पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आय नो काही रेड अचीव न होणार टार्गेट येणार आहेत, बट समरी पेजला नेहमी ग्रीन, म्हणजे ग्रीन दिसतं ना, म्हणजे जे अचीव होतात तेच ठेवायचे. का? त्याला तुम्हाला जस्टिफाय करता येतील. जर पहिल्याच पेजवर जर अचीव न होणार दिसले तर समोरच्याला बॅड इम्प्रेशन पडेल. ओके, सो ऑलवेज अचीव वाले ठेवायचे. ओके, देन मी अजून 2 केपीआय फाइंड करतो. एक टोटल ऑर्डर्स अँड टोटल रिटर्न्स. ओके, जस्ट काय करतो, त्याला कॉपी पेस्ट. अगेन रिमूव्ह करतो. व्हॅल्यू मध्ये काय टाकणार सांगा तुम्हीच. काय टाकणार? टोटल ऑर्डर्स. टोटल ऑर्डर्स ट्रेंड ऍक्सिस मध्ये मंथ. आता तरी मंथ टाकतोय मी. ओके, मंथ. टार्गेट मध्ये प्रिव्हियस मंथचे ऑर्डर फाइंड केलेत का? केले फाइंड? हा, आत्ताच आपण केलेलं ना. 2165चं टार्गेट होतं, अचीव झालंय? नाही झालं. किती झालंय? 2146 अचीव करू शकतो. ओके, किती पर्सेंटनी? -0.88% आपले टार्गेट अचीव नाही झाले. ओके, गॉट इट गाईज? जस्ट वेट अ मिनिट. हॅलो हॅलो, कशाचं? किती करतो मी? झालं. हो हो हो, हॅलो. ओके, काय आलं? देन अजून एक फाईंड करायचं. मला काय फाईंड करायचं? टोटल रेव्हेन्यू. रेव्हेन्यू नाही, सॉरी, रिटर्न्स. ओके, टोटल काय फाईंड करायचं? रिटर्न्स. ओके, Ctrl+C, Ctrl+V. स्टार्ट ऑफ द मंथ तसेच ठेवतो आणि जस्ट इथं काय टाकतो? टोटल रिटर्न्स. केलेत ना फाईंड? 2 आहे तिथं. टोटल रिटर्न कोणतं असं? टोटल रिटर्न्स. किती टोटल रिटर्न? स्टार्ट ऑफ द मंथ 124, काय करंट मंथचे आले असते. ओके, देन टार्गेटमध्ये काय टाकणार? प्रिव्हियस मंथचे रिटर्न्स. राईट, काढले नाही आपण आय थिंक. सांगा मेजर. ऑनलाईन तुम्हीच सांगा. आता मागचा मेजर तर कॅल्क्युलेट केला आपण. कीर्ती सोडून बाकीच्यांनी सांगा. सानिका, चैताली, बोला. हॅलो हॅलो, झोपली? बोर होतंय का रे? सर कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट, येस, बोल बोल. टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू, शुअर. कोण करेक्ट करू शकतं हिला? सर रिटर्न. टोटल रिटर्न्स. टोटल रिटर्न्स. हा सॉरी सर, टोटल रिटर्न. ओके, देन देन
एवढं मी Date सांगते पुढचं तुम्ही करा, ओके नाही. डेट ऍड डेट ॲट गुड. ओके देन डेट्स मध्ये कॅलेंडर -1 month. लाईक डायरेक्ट -1 मंथ डेट्स मध्ये. नाही सर. ओके फर्स्ट कॅलेंडर वरची डेट घेऊ ना. ओके देन हो -1 देन -1 मंथ. ओके सेकंड फिल्ड कंडिशन आहे का नाही काय. सो जस्ट एंटर. सर प्रीवियस इयरचं टोटल रिटर्न फाइंड करेल का? मंथचं Previous- प्रिव्हियस मंथचं. पण इथं ब्लँक येते व्हॅल्यू. वाय 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 काय चुकलं. काय चुकलं. सर प्रीवियस इयरचं रिटर्न करासाठी टोटल रेव्हेन्यू जेव्हा आपण काढला ना सेम फॉर्म्युला यूज केला होता. सेमच यूज केला आपण. म्हणजे त्या एरर का आला. गोल ब्लँक काय येतो. वाय 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 एनिवन काय चुकलं असेल. तर मे बी मंथच्या जागी डेट यूज करावं लागेल. मंथच्या जागी डेट यूज करावं लागेल. डेट. वाय आपण आखी कॅलेंडर लुकअपची डेट पास करणार. वाय देर इज एरर. सगळ्यांना येतं. तू आलं कर बरं कॅल्क्युलेट फास्ट. एरर यायला नाही पाहिजे रे. सो त्यातून मंथ काढून टाकला तर मन काढून टाकलं काय टाकणार होतं तुझं. हे काढू म्हणते काय टाकणार तू. डेट डेट डे डे. ओके डे टाकतो. दिवसाचं जाईल ते प्रिव्हियस डेचं जाईल. हे पुरं मंथचं आहे ना. टोटल रिटर्न्स ऑफ द करंट मंथ आहे ते. सर जेव्हा क्रितिशने फॉर्म्युला सांगितलं तेव्हा जेव्हा आपण प्रीवियस इयरचं टोटल रेव्हेन्यू काढला होता ना तेव्हा तुम्ही सेम प्रिव्हियस फॉर्म्युला यूज इयर्सचा केला. नव्हता काढला आपण. प्रिव्हियस मंथचा काढलेला. ही जी 1.18 मिलियन दाखवते ना ती करंट मंथची दाखवती. ओके एरर येतं. आलं कस काय. ए मलाच एरर येतोय. Data- बाकीच्यांना नाही एरर येतोय. ऑनलाईन ट्राय करता कोणतरी पटकन. मलाच एरर येतोय. वाय काय चुकतंय का आपलं. बरोबर ना फॉर्म्युला. मग काय चुकलं. हा डे आत्ता टाकलंय रे. तच टाकतो. अरे इथं ऑफलाईनला आम्ही रन करून बघितलं तर बरोबर येतं पण इथे चुकतंय. टोटल रिटर्न्सचा हा येतो. तू काय टाकले. रिटर्न क्वांटिटी टाकले का रिटर्न्स टाकले. टोटल रिटर्न्स टाकले ना. हा हाच आहे ना. डिस्टिंग काउंट रिटर्न्स डेटा आणि प्रोडक्ट की त्याची बरोबर हेच आहे ना. रिटर्न्स डेटा एरर काय तर ठीक आहे जाऊ दे. काहीतरी एरर असं मी सॉल्व्ह करतो नंतर. माझं काय काही ते Can you पॉवर please- बॅकडून होतं काय. हॅलो डेटा टाइप चेक करायला का? कशाचा करू. कशाचा डेटा टाईप चेक करू. मेजरचा कोणता डेटा टाईप नसतो तो ऑटोमॅटिकली असतो त्याच्यामध्ये. डेटा कॅटेगरी तर ते टोटल रिटर्न्सला ऑल रिटर्न आहे का? कारण ऑल रिटर्न 124 होते. वेअर इज ऑल रिटर्न्स. नाही रे. जस्ट वेट अ मिनिट. हा मला फक्त कॅटेगरी एकदा. नाही बरोबर आहे रे. बोल नंबरच आहे. सेम रिटर्न्स पण होल नंबर आहे. ठीक आहे. अमाऊंट किती आहे ती गोलाची होतं की नाही होतं. 97 काहीतरी. ओके इथं गोलमध्ये तुम्हाला फक्त ब्लँकच्या जागी 97 व्हॅल्यू दिसेल. ओके
गोल 95 आहे का? ओके, 124 रिटर्न म्हणजे जास्त रिटर्न होतात ते. ओके, म्हणजे रेड मध्ये पाहिजे ना, याचा कलर चेंज करावा लागेल आपल्याला. जस्ट मी काय करतो इथं ना, टोटल रिटर्न्स सांग एकदा टोटल. जस्ट वेट अ मिनिट, जस्ट वेट अ मिनिट, ते ट्राय करू द्या. प्रिव्हियस मंथचे रिटर्न्स काढलेत ना आपण. प्रिव्हियस मंथ्स रिटर्न्स, ब्लँकच येते रिटर्न्सलाच, ब्लँक येते फक्त. आय थिंक रिटर्न्सच्या मेजर्समध्ये काहीतरी चूक झाली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कळालं ना केपीआय कशाला यूज करतं, कळालं ना. ऑनलाईन एनी डाऊट्स? ऑनलाईन पटकन बोला. नो सर. क्लिअर? केपीआय काय यूज करतो हे क्लिअर झालं. ओके, काय नाही, Yes. थोडा एरर असेल, काय नाही त्याचा प्रॉब्लेम, एवढा इश्यू नाही मोठा. थोडं मेजरमध्ये काहीतरी चुकलं असं, ठीक आहे, त्याचा नाही काय इश्यू. काय यूज करतो हे कळालं ना, ते इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे, चालेल. काय काय इथं 95 व्हॅल्यू होती, जस्ट 124 टार्गेट होत, म्हणजे 95 टार्गेट होतं, पण त्यापेक्षा जास्तच व्हॅल्यू हे झाली. ओके, रिटर्न झाली. ओके, गॉट इट? कळालं सगळ्यांना? ठीक आहे, ठीक. हे जो मी गोल म्हणून आहे ना, समथिंग मी काढतो तेव्हा गोलच्या जागी आपलं गोल नाही ना, नाव लेवलला काहीतरी नाव देऊ आपण, टार्गेट म्हणून नाव देऊ. तुम्ही ते नाव चेंज करू शकता. ओके, कशामध्ये गेलो मी, टार्गेट लेवलमध्ये जस्ट लेबल म्हणून आहे ऑप्शन. ओके, काय नाही, बाकीचं काय नाही एवढं. क्लिअर दिसतो आता जरा डॅशबोर्ड चांगला. ओके, पहिल्यापेक्षा काय ते भरल्यासारखं वाटतं ना. येस सर. एवढं झालंय सगळ्यांचं? एव्हरीवन? ऑफलाईन तर सगळ्यांचं झालंय, ऑनलाईनचं नाही माहिती मला. ठीक आहे, एवढा डॅशबोर्ड उद्यापर्यंत रेडी पाहिजे. उद्या लेक्चर ऑनलाईन घ्यायचं का? काहीच सुट्टी असेल बहुतेक तुम्हाला. हो सर, उद्या सुट्टी द्या. सुट्टी द्यायची काय राहा, घेऊ ना ऑनलाईन. ऑनलाईन ऑनलाईनला कुठे ट्रॅफिक लागणार आहे, घरात गाडी येणार आहे काय? सर उद्या फंक्शन आहेत ना कॉलेजमध्ये. अरे किती वेळ फंक्शन आहे, किती वेळ मला सांगा बरं. फंक्शन किती ते किती फंक्शन सांगा. आपण रात्री 10ला पण लेक्चर घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. कधी घ्यायचं? ऑनलाईन द्या सर. कधी? तेच ऑनलाईनच घेतो, पण कधी घ्यायचं ते तर सांग. किती वाजता सर फंक्शन उद्या आहे? कोणाचे फंक्शन होते? घाबरू नका, मी नॉर्मल असं विचारतोय, फ्रेंडली म्हणून. कोणाचे फंक्शन होते? सर कॉलेजमध्ये. शिवजयंतीचा फेस्टिवल असेल ना. हो सर. राहायचं यार, सुट्टी द्यायची. येस सर. अरे नको सर, घेऊन टाका ठीक. काय बघ, नको म्हणतात आहेत काही जण, सुट्टी देऊन टाका सर. तेच, तुला तर नुसती सुट्टीच पाहिजे बरं का, नेहमी सुट्टी. सॅटर्डेला पण लेक्चर घेऊ म्हणलं सुट्टी. सर सॅटर्डेला एक्स्ट्रा घ्या. सॅटर्डेला एक्स्ट्रा घ्या. ओके, सॅटर्डेला येत नाही तुम्ही, सगळ्यांना सुट्टी हवी होती. रितेशचा विकेंड असतो, खूप मोठा विकेंड असतो, त्याला सुट्टी हवी असते. आता कर की माईक चालू रितेश. ठीक आहे, मग काय करू, ठीक आहे, ग्रुपला टाकतोय. ठीक आहे, मोस्ट ऑफ द सुट्टी असेल बहुतेक. ठीक आहे.